नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय जाफरानी राईस विथ दाल। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहोत। त्यासाठी आपण इथे आता कुकरमध्ये तेल आणि तूप अर्धा चमचा घेतलं। त्यामध्ये गरम मसाले ॲड करून घेतलेले आहेत। आपण इथे पाहू शकता 2 तमालपत्री तोडून घेतलेली आहेत, स्टारफूल घेतलेला आहे आणि हिरवी वेलची मी 4 घेतलेल्या आहेत, लवंगा 4 आणि जिरे आणि थोडं अर्धं स्टारफूल घेतलेलं आहे। दालचिनी देखील मी एक अर्धी स्टिक घेतलेली आहे छोटी। छान 1 मिनिटभर असे 1 मिनिट पण नाही ठेवायचं, अगदी 1 सेकंदातच आपण लगेचच यामध्ये कांदा ॲड करणार आहोत। 2 कांदे मध्यम आकाराचे मी स्लाइस करून घेतले होते। छान परतून घ्यायचे। हे गरम मसाल्यासोबत आपला हा कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला आणि कांदा आपल्याला छान ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे। यासाठी आपल्याला आता यामध्ये मीठ आणि साखर थोडी ॲड करायची। त्याआधी मी तूप आणखी थोडं ॲड केलेलं आहे, एक अर्धा चमचा। तुपामुळे जास्त छान फ्लेवर येतो आपल्या पुलावला। आता यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकून घेणार आहोत। यामुळे आपला कांदा लवकर तयार होण्यास मदत होते। कांदा पटकन मऊ होतो यामुळे आणि आपल्याला हवा तसा ब्राऊन रंगावर आपल्याला करून घेता येतो। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके तुम्हाला जे हवं ते तुम्ही यात ॲड करू शकता। मी आता 5-6 बदाम घेतलेले आहेत आणि एक 10 ते 15 मनुके घेतलेले आहेत। ही प्रोसेस आपल्याला थोडा कांदा आधी अर्धा परतून झाल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट टाकायचे, म्हणजे पाहू शकता ते ब्राऊन कांदा एका बाजूला ब्राऊन होईपर्यंत आपले ड्रायफ्रूट्स देखील छान परतून होतात तुपासोबत। कांदा आपला ब्राऊन रंगावर झालेला आहे आपला। लगेचच आता आपण यात पाणी ओतून घेणार आहोत। गरम पाणी करून घेतलं आहे आपण। तांदूळ आपण अर्धा तास भिजवून ठेवला होता। एक मोठा बाऊल आपण तांदूळ घेतलेला होता। यात आता आपण राईस ॲड करणार आहोत, जो आपण अर्धा तास भिजवला होता। राईस ॲड केल्यानंतर आपण पाणी आपल्याला हवं तेवढं ॲड करून घ्यायचं, मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आणि सॅफ्रन मिल्क मी यामध्येच ॲड केलं आहे, कारण त्यामुळे आपल्या राईसला खूप छान चव येते। एक शिट्टी करायची फक्त आणि आपला भात तयार आहे। कुकर बाजूला ठेवला आणि इकडे डाळीला फोडणी देते मी। तेल गरम करून घेतलं, तेल तूप इथे देखील मी ॲड केलेलं आहे अर्ध आणि त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता, मिरची स्लाइस करून घेतलेली आहे आणि 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आहेत। हिंग ॲड केला आहे मी त्यात। आता फक्त तिखट आणि हळद एवढ्याच 2 गोष्टी टाकून आपण डाळ ॲड करून घ्यायची आहे। डाळ ॲड केल्यानंतर पाहू शकता आता ही छान अशी शिजवून घ्यायची। यामध्ये गरम मसाला, धणे जिरे पूड वगैरे आपण ॲड केली आहे। आता कोथिंबीर टाकून आपण ती पाहू शकता आपला जाफरानी पुलाव तयार आहे आणि आता आपण तो डाळीसोबत सर्व करणार आहोत। आधी मी जाफरानी पुलाव सर्व केलेला आहे। डाळ देखील आपण अगदीच सोप्या पद्धतीने पाहिली। पाहू शकता पुलावसुद्धा अगदी असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि त्यासोबत मी डाळ देखील सर्व केलेली आहे। कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।